नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत NSEच्या निफ्टी मिड स्मॉल कॅप 400 या इंडायसेसमध्ये कोणते स्टॉक्स ॲड होणार आहे आणि कोणते स्टॉक्स बाहेर होणार आहे 28 मार्च 2025 पासून. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले असे स्टॉक्स बघूया जे निफ्टी मिड स्मॉल कॅप 400 या इंडेक्समधून बाहेर होत आहे. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सगळ्यात पहिले नाव आहे ॲर्किन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड, नंतर आहे अवंती फीड्स लिमिटेड, नंतर आहे बालाजी अमाइन्स लिमिटेड, नंतर आहे बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, नंतर आहे सेलो वर्ल्ड लिमिटेड, नंतर आहे मुरुगप्पा ग्रुपची दिग्गज कंपनी CG पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेड, नंतर आहे केमप्लास्ट सॅनमर लिमिटेड, नंतर आहे CIE ऑटोमोटिव्ह इंडिया लिमिटेड, नंतर आहे इझी ट्रिप प्लॅनर्स लिमिटेड, नंतर आहे इक्विटस स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, नंतर आहे फाईन ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड, नंतर आहे GR इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड, नंतर आहे ग्रिडवेल नॉर्टन लिमिटेड, नंतर आहे गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स लिमिटेड, नंतर आहे गुजरात स्टेट फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड, नंतर आहे टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड, नंतर आहे JK लक्ष्मी सिमेंट लिमिटेड, नंतर आहे KSB लिमिटेड, नंतर आहे महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड, नंतर आहे मेट्रो ब्रँड्स लिमिटेड, नंतर आहे नुवोको विस्तास कॉर्पोरेशन लिमिटेड, नंतर आहे प्रोक्टर अँड गॅम्बल हायजीन अँड हेल्थ केअर लिमिटेड, नंतर आहे राजेश एक्सपोर्ट लिमिटेड, नंतर आहे रत्नामणी मेटल्स अँड ट्यूब्स लिमिटेड, नंतर आहे सनोफी इंडिया लिमिटेड, नंतर आहे सन फार्मा ॲडव्हान्स रिसर्च कंपनी लिमिटेड, नंतर आहे सुंदरम फास्टनर्स लिमिटेड, नंतर आहे TVS सप्लाय चेन सोल्युशन्स लिमिटेड, नंतर आहे उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, नंतर आहे VIP इंडस्ट्रीज लिमिटेड, नंतर आहे वॅरोक इंजिनिअरिंग लिमिटेड आणि सगळ्यात शेवटी आहे विनाती ऑर्गॅनिक्स लिमिटेड. तर मित्रांनो, हे होते ते 32 स्टॉक्स जे NSEच्या निफ्टी मिड स्मॉल कॅप 400 या इंडायसेसमधून बाहेर होणार आहे. केव्हापासून? 28 मार्च 2025 पासून. तर मित्रांनो, आता आपण असे स्टॉक्स बघूया जे NSEच्या निफ्टी मिड स्मॉल कॅप 400 या इंडेक्समध्ये ॲड होणार आहे. केव्हापासून? 28 मार्च 2025 पासून. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सगळ्यात पहिलं नाव आहे ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडचे, नंतर आहे अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी टोटल गॅस लिमिटेड, नंतर आहे ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, नंतर आहे ॲलिव्हस लाईफ सायन्सेस लिमिटेड, नंतर आहे युथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, नंतर आहे भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, नंतर आहे ब्रेनबीज सोल्युशन्स लिमिटेड, नंतर आहे DCM श्रीराम लिमिटेड, नंतर आहे ग्रॅव्हिटा इंडिया लिमिटेड, नंतर आहे रेल्वे कंपनी IRCTC म्हणजे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड, नंतर आहे इंटरनॅशनल जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूट इंडिया लिमिटेड, नंतर आहे इन्व्हेंचुरस नॉलेज सोल्युशन्स लिमिटेड, नंतर आहे JSW होल्डिंग्स लिमिटेड, नंतर आहे LT फूड्स लिमिटेड, नंतर आहे नवा लिमिटेड, नंतर आहे न्यूलँड लॅबोरेटरीज लिमिटेड, नंतर आहे NHPC लिमिटेड, नंतर आहे निवाबुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, नंतर आहे NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड, नंतर आहे ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड, नंतर आहे PG इलेक्ट्रोप्लास्ट लिमिटेड, नंतर आहे प्रीमियर एनर्जीज लिमिटेड, नंतर आहे अनिल अंबानीजीची कंपनी रिलायन्स पॉवर लिमिटेड, नंतर आहे सॅगिलिटी इंडिया लिमिटेड, नंतर आहे साई लाईफ सायन्सेस लिमिटेड, नंतर आहे शारदा एनर्जी अँड मिनरल्स लिमिटेड, नंतर आहे ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड, नंतर आहे युनियन बँक ऑफ इंडिया, नंतर आहे विशाल मेगा मार्ट लिमिटेड, नंतर आहे
वारी एनर्जीज लिमिटेड आणि नंतर आहे वॉकहार्ड लिमिटेड आणि सगळ्यात शेवटी आहे झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेड. तर मित्रांनो, हे होते ते 32 स्टॉक्स जे NSEच्या निफ्टी मिड स्मॉल कॅप 400 या इंडेक्समध्ये ॲड होणार आहे 28 मार्च 2025 पासून. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.